हॅलो हॅलो चेक हॅलो. तर लगातार तीन चेंडूवरती तीन जर षटकार आले ना तर बिंजोडचा बादशाह मन्याबाई पिंपलोलीकरांचा मन्याबाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पिंपलोलीकरांचा मन्याबाई बिंजोडचा बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. लगातार तीन षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक. तर किरण कालेनं जर प्रत्येक षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी रोशन कालेने जर षटकार मारला प्रत्येक षटकारासाठी रोशन भोईरने जर षटकार मारला किरण कालांकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. याचे मात्र फलंदाज दाजानी नोंद घ्यायची आहे. तर पिंपलोली विपक्ष आपण पाहतोय खाऱ्याचा पाडा दोन संघादरम्यान पाहिजे. तोपर्यंत जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच सर आपण जाऊया थेट सामन्याच्या दिशेनं कारण तिकडे आपण एक भरपूर चांगली अशी मॅच सर्वजण बघतोय. दोन्ही संघ जर बघायला गेले तर नेरळ परिसरातील आहेत आणि दोन्ही संघाचं क्रिकेट अनेक वेळा आपण बघितलं आहे आणि आज पुन्हा एकदा आपण वाकसगावाच्या मैदानावरती या दोन संघामधून ही महत्त्वाची मॅच मात्र नक्कीच बघताय. बरोबर तिकडे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण सध्या तरी साहिल या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करत असताना खाड्याचा पाडा संघाकडून बघतोय आणि तिकडे मैदानामध्ये जांताराचा पिंपलोली संघ बॅटिंग करते आणि इथे आपण बघू शकतोय बरीचशी पारितोषिकं येत असताना बघायला भेटत आहेत. अगदी स्पर्धा भरपूर मानाची आपल्याला बघायला भेटते आहे आणि ही स्पर्धा जर बघायला गेले तर थेट माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या खरं तर संकल्पनेतून जाहीर झालेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे. वाकस चषक 2025 आणि इथे कॅश प्राइज येते सर आपल्याला बघायला भेटत आहे. जर मंगेशदादा यांच्या कटआउटला जर चेंडू षटकार मारून कोणत्या तरी फलंदाजाचा टच होत असेल तर तिथे आपण बघाल अगदी सौ जिजा रुपेश गाडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात आहे. फटका खूप चांगला आपण बघाल मैदानामध्ये यॉर्कर होता आणि तो यॉर्कर तिकडे भन्नाट गतीनं खोदला होता खेळपट्टीवरती फलंदाजानं आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप लाजबाब क्षेत्ररक्षण राहिलं. एक सिंगल तिथे मिळाली आणि दाफल कबड्डी आपण बघू शकतो. बॅटिंग करत असताना जांताराचा पिंपलोली संघ 1 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. एक धाव धावफल कबड्डी बनली आहे. तिकडे वारंवार मैदानामध्ये आपण खूप चांगलं क्रिकेट बघतोय. हो शॉर्ट ऑफ लेंथ होती तासावरती मात्र फलंदाज अटॅक करतोय परंतु आजच्या रात्रीतील हा संपादित करत असताना खूप चांगला जाईल या क्षेत्ररक्षकाला आपण बघतोय. वाह पूर्णपणे जर बघायला गेलं तर 100% आपली कमेंटमेंट तिथे क्षेत्ररक्षकाने दिली आहे खाड्याचा पाडा संघासाठी आणि मॅच मध्ये आता बॅटिंग करत असताना जांताराचा पिंपलोली टीमला लागला पहिला विकेट फलंदाज इथून बाद. पूर्णपणे जितकं कौतुक केलं जाईल तितकं कमीच असेल या झेलासाठी कारण ऑन स्क्रीन आपण केटीसीच्या माध्यमातून वारंवार हा ॲक्शन रिप्ले एन्जॉय करतोय. वाह पूर्णपणे सूर टाकला आणि तदनंतर बघायला गेलं तर सक्सेस हा झेल त्याने केला आणि मॅचमध्ये बघायला गेलं तर गोलंदाजी करत असताना सध्या तरी साई या गोलंदाजाला मात्र नक्कीच पहिला विकेट मॅचमध्ये सापडला आहे. तिकडे सध्या तरी थोडंसं प्रेशर बनलंय बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये सध्या तरी साहिल या फलंदाजाला पाठवलंय. आल्याला मैदानामध्ये इनसाइटला एक देखणा फटका खेळायचा होता परंतु बॅटपासून बॉल बराचसा लांब राहिला आणि तिथे मैदानामध्ये खेळपट्टीवरती गोलंदाज साहिलचा येतोय. हा एक शेवटचा निर्धारित बॉल डॉट बॉल आणि अशा प्रकारे मैदानामध्ये पहिलं पॉवर प्ले संपतं आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना पण जांताराचा पिंपलोली संघ 1 लॉस करत असताना मात्र 1 या धावसंख्येवरती पोहोचलेले बघतोय. कुमारी 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 छोटी पोरगी आणि या दरम्यान आपण बघू शकतोय आजच्या संपूर्ण रजनीमध्ये जर बघायला गेले तर बऱ्याचशा कॅश बक्षिसांचा वर्षा होत असताना आपण बघतोय आणि त्यामधून अजून एक बक्षीस तुम्हाला सर्वांना मात्र नक्कीच बघायला मिळत आहे.
फलंदाजांनी जर नक्कीच षटकार मारला आणि तो षटकार जर अगदी माननीय श्री मंगेशदादा पवार यांचा कटआउटला जर टच होत असेल तर आपण बघाल कुमारी जिजा रुपेश गाडे यांच्याकडनं जर बघायला गेले तर 500 रुपयाची बक्षीस मात्र इथे लावली गेली आहे. तिकडे आपण खूप चांगला सामना बघाल. अगदी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल गोलंदाज मैदानामध्ये हरेश बघायला गेले तर खूप चांगला फेकतो आहे. डॉट बॉल मैदानामध्ये फेकला. तिकडे खेळपट्टीवरती खूप नियंत्रण ठेवलं, टप्पा चांगला ठेवला आणि खेळपट्टीवरती पडल्यानंतर एक चांगली उसळी मिळाली. बाटचा समोरचा बॉल होता. समोर जर बघायला गेले तर एक्सा कवरच्या डोक्यावरून चेंडू तिकडे फलंदाजानं फॉलो केलाय आपल्या बॅटमधून आणि तिकडे मिडऑफचं क्षेत्र मात्र बॉलला अडवण्यासाठी पोहोचत आहे आणि खेळपट्टीवरती फलंदाज या चेंडूवरती मात्र सध्या फक्त 2 धाबा घेत असताना आपल्याला बघायला मिळाले आहेत. 2 धाबा आल्यात. 2 बढतीनं धावफलक आपण बघाल सध्या 3 या धावसंख्येवरती पोहोचतोय. चांगले क्रिकेट आहे. मागे सरकले आहेत. शॉर्ट बॉल होता. फायदेशीर ठरवायचं होतं फलंदाजाला परंतु तिकडे मैदानामध्ये या बॉलवरती लक्ष टाकलं तर शॉर्ट फाईनचा फिल्डर मात्र 38 सोडत असताना बॉलला स्टॉप करतोय आणि इथे देखील मैदानामध्ये समाधान ठेवणारे एकच सिंगल फलंदाजाला भेटती आहे. आपण सध्या तरी रोशनला स्ट्रायकर एंडला बघत होता. तदनंतर त्याच्या बॅटमधून सिंगल आली आहे आणि आता ही स्ट्राईक जर बघायला गेलं ना तर तिकडे सध्या साहिल या फलंदाजाला मिळते आहे. वाह, भन्नाट यॉर्कर. पूर्णपणे मैदानामध्ये बघायला गेले तर 4 मुंड्यात चीत करणारा हा चेंडू आपण बघतोय. तिकडे मैदानामध्ये गोलंदाजाचा चॉपर गेलं. हवं तसं कनेक्शन झालं नाही परंतु स्टेट झोनला मात्र एक सिंगल यशस्वी क्षेत्रामधून बटोरले तिकडे साहिलच्या बॅटनं आणि इथून आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा रोशन. दडपण टाकलं गेले या मॅचमध्ये. सध्या तरी खाड्याचापाडा संघाच्या बॉलिंग अटॅकमधून भरपूर चांगल्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत या सामन्यामध्ये हाताळली आहे जरूर परंतु फलंदाजाला देखील आक्रमकता करावी लागेल. पण या क्षणी मैदानामध्ये बघायला लागले तर बॅटर तिथे या शॉर्ट बॉलवरती जोरात खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मैदानामध्ये या क्षणी मात्र फलंदाजाला अपयश येत आहे आणि खेळपट्टीवरती डॉट बॉल. वाह, कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सध्या फेकत असताना या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण हरेशला बघाल. दुसरी जिम्मेदारी आपल्या टीमने सोपवली आहे आणि ती जिम्मेदारी परस्पर तो सध्या तरी चांगली पेलावतोय. पुढे गुण फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाला दिली आहे हुल आणि आता मिड ऑन आणि मिड विकेटचा मधोमध हा चेंडू झालाय. परफेक्टली गोल भीत आहेत. या चेंडूवरती फलंदाज रोशनच्या बॅटमधून या 4 गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक अगदी पुन्हा एकदा अगदी प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना येते की आपण जो रस्ता बघतोय जो गावातून रस्ता येतोय तिथे ज्या 4 व्हीलर असतील 2 व्हीलर्स असतील ज्या बाईक असतील त्या व्यक्तिमत्वांना विनंती असेल की त्या आपण थोडंसं साईडला पार्क करायच्या आहेत. पार्किंग तिकडे अवेलेबल आहे त्यामुळे आपण त्या जागेवरती त्या बाईक पार्क करायच्या आहेत कारण येणाऱ्या वाहतुकीला भरपूर सारा अडथळा प्रमाणामध्ये होतो आहे. त्यामुळे आपण ती वाहतूक कोंडी न होण्यासाठी आपण तिकडे सध्या तरी अगदी पार्किंग क्षेत्रामध्ये त्या गाड्या पार्क करायच्या आहेत. सामन्यामध्ये आपण सध्या तरी भरपूर रमलो आहे आणि तिकडे या मॅचमध्ये परस्पर सध्या आपण बघाल 9 धाबा मात्र या धावफलकावरती लागल्यात. 9 धाबा धावफलकावरती आहेत. इथे मैदानामध्ये मात्र पडल्यानंतर एक चांगला टर्न मिळाला. तो टर्न बघायला गेला तर ओळखलाय फलंदाजांना परंतु तिकडे थोडंसं क्लोज आहे. पंचांनी मात्र थेट तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे तर आता आपण जाऊया टीव्ही अंपायरच्या दिशेनं. लगेच चेक केलं जाईल फलंदाज सेफ आहेत की नाही आहे हे पाहण्यासाठी मात्र लगेच इथे तिसऱ्या पंचांची मागणी होती आहे. तर आता इथे हा सिग्नल रेफर केला जातोय. बघू शकतोय ऑन स्क्रीन हा सिग्नल कोणाच्या साईडनं चांगला राहील. आताच दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी शोधत असताना बघायला मिळेल. परफेक्टली बॅटर सेफ आहेत की नाही आहे हे पाहण्यासाठी मात्र इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे.
अगदी इथे सध्या तरी थोडंसं क्लोज क्षेत्रामध्ये डिसिजन बघायला मिळतोय. वारंवार रेफर होतोय. आमची संपूर्ण टेक्निकल टीम मात्र या विषयीच्या दिशेने मात्र थोडीशी जर बघायला गेलं तर नक्कीच कंटिन्यू बीजी आपल्याला बघायला मिळते आहे. परफेक्ट चेक केलं जात आहे प्रत्येकी टीमला. इथे सारखाच निर्णय दिला जाईल हे मात्र नक्कीच, कारण स्पर्धा भरपूर चांगली आहे आणि चांगल्या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच चांगलेच निर्णय आपल्याला बघायला मिळतील. अगदी आणि इथे मात्र टीव्ही अंबाचा सिग्नल येतोय की फलंदाजाला आता पॉपिन क्रीज सोडावा लागेल. मॅच मध्ये लागतोय फलंदाजी करत असताना. या मॅच मध्ये सध्या आपण बघाल थेट जाणता राजा पिंपळोली टीमला हा विकेट फलंदाज बाद. बॅटर या क्षणी जर बघायला गेले तर पॉपिन क्रीज वरती फर्स्ट रन रंगणार मैदानात नाही खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. बरोबर तिकडे मात्र अगदी फलंदाज पहिला रन्स कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये बघायला गेले तर नक्कीच मागे राहिले आणि त्यानंतर मॅचमध्ये आपण बघा जाणता राजा पिंपलोली संघाला मात्र अगदी अजून एक खेळाडू गमावा लागतोय. साहिल मात्र नाराज राहिले कारण संघाने मात्र थेट दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी पाठवलं होतं, परंतु तिथे त्याच्यासाठी वेळ आणि काळ भरपूर स्ट्रगलमय राहिला आणि मॅचमध्ये आता 2 लॉस करत असताना पिंपळोली संघ 9 या धावसंख्येवरती पोहोचला जातो आहे. नवीन बॅटर तिकडे खेळपट्टीवरती बॅटिंग करण्यासाठी पाठवले तर आपण बघाल रोहन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत आणि बॉलिंग स्पेलमध्ये लाजवाब गोलंदाजी होत असताना सध्या तरी साहिलच्या या षटकामध्ये आपण बघतोय वाह भव्य इशारा बघायला भेटतोय. जबाबदारी आली आणि मैदानामध्ये ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून बघायला गेलं तर सिद्ध करत असताना रोहन या फलंदाजाला बघताय आणि आता पाठवला चेंडू सीमा पार 4. अगदी मला वाटतं स्टॅकरेनला रोशन हा फलंदाज बघायला भेटतोय. ज्या रोशनने बघायला गेलं तर एक चांगल्या पद्धतीनं कव्हर ड्राईव्ह आपल्याला दाखवून दिली होती. तदनंतर या चेंडूवरती तिकडे सध्या तरी उजव्या स्टंपला चेंडू क्रॉस करतोय आणि पंच या चेंडूवरती दंडित करतायत की अतिरिक्त रन्स मिळते आणि अतिरिक्त दाबेच्या मदतीनं आता दाफलकावरती पुन्हा एकदा फेरबदल होतोय. 14 धाबा दाफलकावरती बनतात. तिकडे मैदानामध्ये भरपूर चुरस आपण बघाल वाह पूर्णपणे यॉर्कर चेंडू टाकला. तिकडे साहिलला स्वतःचा फॉलो थ्रूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. तिकडे बॅटर रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु रिटर्न झोनमध्ये तो पोहोचलाय आणि मैदानामध्ये हा चेंडू खूप चांगला फेकलाय. डॉट बॉल येत असताना आपण बघितला बॅट्समन तिकडे रोशन सध्या तरी बॅटिंग करतोय आणि रोशनला या मॅचमध्ये सध्या तरी भरपूर थांबवून ठेवलं जात आहे. षटक नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आपण बघायला आणि या ओव्हरमध्ये खूप चांगल्या लिमिटेड झोनची गोलंदाजी फेकत असताना साहिल ओहो थोडासा क्रॉस क्षेत्राचा बॉल होता. पडल्यानंतर टर्न मिळाला होता, परंतु तो टर्न ओळखलाय फलंदाज रोशन आणि आता जशी जबाबदारी आली तसा मात्र लय भारी फटका एक्स्ट्रा कव्हरला मारत असताना रोशनच्या बॅटमधून 4. पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित मंगेश पवार दादा आयोजित. गुड इज काय सांगता तुम्ही? दोन्ही अंपायरने डान्स केला आणि इथे आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाची सूचना येते की दोन्ही पंचांनी जर डान्स केला तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलं जात आहे. थेट आपण बघू शकतोय
अगदी हे प्रेम मात्र आमच्या दोन्ही लाडक्या पंचांवरती लौकिक होत असताना बघायला मिळत आहे. आणि आता इथे चौकार हॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. थेट सन्माननीय आदरणीय गणपतजी गोडविंदे असतील, तदनंतर निखिलजी गोडविंदे असतील, या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. तिकडे मैदानामध्ये एक चांगला चेंडू फेकत असताना अगदी गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये साहिल या गोलंदाजाला बघाल परफेक्टली बॉल पडल्यानंतर गुडलेंट स्पॉटवरती लँडिंग केला, पिक केला, फॉलो केला आणि तो चेंडू जर तिथे बघायला गेले तर लेटकटमधून खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅट्समन रोशन यावेळेला मिस राहिला आहे. डॉट बॉलची फेकी राहिली मैदानामध्ये. तिकडे सध्या तरी गोलंदाज रोशन, अगदी रोशनच्या विरोधात साहिलची. ओहो, याही क्षणाला लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फटका खूप हवा तसा बॅटवरती आला नाही आहे आणि आता शॉर्ट पॉईंट कव्हरला सिली झोनमध्ये हा चेंडू अडवला आणि तिथे मिळाली एक सिंगल. आणि पंच सांगतात की 3 षटकं संपतात आणि 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतोय सध्या तरी जाणता राजा पिंपलोली संघ थेट 2 लॉस करत असताना 19 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. आणि नुकतंच आपण बघू शकतोय खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या अगदी एका शब्दाच्या जोरावरती हे संपूर्ण आयोजन राहिलं आहे असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला भेटतं आहे. माननीय श्री मंगेश दादा पवार यांची मात्र नुकतंच इथे रॉयल एंट्री होत असताना बघायला भेटते आहे. ज्यांचा लकी नंबर आपल्याला बघायला भेटतोय 9996 असे व्यक्तिमत्व या दरम्यान इथे उपस्थित होत असताना बघायला भेटत आहे. माननीय श्री मंगेश दादा पवार यांची मात्र इथे धमाकाड ही भव्य दिव्य रॉयल एंट्री होत असताना बघायला मिळते आहे. मंगेश दादा पवार 9996 नंबरवाला तो मंगेश दादा पवार आला. आणि मंगेश दादा पवार साहेब या स्पर्धेचे मुख्य घटक, ज्यांचं आगमन मात्र पुनश्च एकदा या मंचावरती होत आहे. गाडी नंबर 9996 आणि खरं तर त्यांच्या नावाचा गाजावाजा आणि त्यांच्या या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सध्या तरी होतो आहे. वाकस चषकाची चर्चा गगनाला भिडली आहे आणि सगळ्यात मोठं योगदान ज्यांचं राहिलं ते सन्माननीय मंगेश दादा पवार, ज्यांचं आगमन झालं. पुनश्च एकदा त्यांचं स्वागत. आणि तिकडे आता सध्या तरी आपण बघाल सामन्याला सुरुवात होती आहे. षटक नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. फुलटॉस बॉल होता, लॉफ खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू फलंदाजाच्या आवाक्यामध्ये सापडला नाही आहे. तिकडे जर बघायला गेले तर लेग पंचांचा सिग्नल येतोय की इथे या चेंडूवरती हाईट फॅक्टर किती आहे. फलंदाजाचा सिग्नल येतोय की हाईट फॅक्टर किती आहे ते चेक करण्यासाठी मात्र टीव्ही अंपायरची मागणी होती आहे. तर आता इथे आपण पुन्हा एकदा हा सिग्नल चेक करण्याचा दिशेने जातो आहे. खूप चांगल्या पद्धतीने मात्र नक्कीच क्लॅरिटी विथ क्वालिटीमधून दाखवलं जात असताना आपण KTCच्या माध्यमातून बघतोय. आणि सध्या तरी अगदी हा हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी मात्र बॅटिंग टीम करून रिव्ह्यूची मागणी राहिली आहे. तर आता हे चेक होत आहे. अगदी ऑन स्क्रीनवरती आपण बघू शकतोय सध्या तरी फलंदाज अगोदरच थोडासा वाकलेला बघायला भेटतोय. त्यानंतर बॉल जर बघायला गेले तर लँडिंग होत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच टीव्ही अंपायरचा सिग्नल इथे सध्या तरी आणि बरोबर
आहेच पण शेवटी ओव्हर द बेस्ट आहे बॅट्समनची तो वाकलाय मान्य आहे पण आता पोलार्ड उभा राहील तर पोलार्डची थोडी तू स्टंपची घेशील आणि यस तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय की फेअर बॉल सेफ चेंडू आपल्याला बघायला भेटतोय थेट मैदानामध्ये. मात्र तिकडे सध्या गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कमबॅक राहिलंय. ओहो या क्षणी तिकडे मात्र सध्याच्या घडीला लाऊड फील लेग बी 4 साठी होती आहे आणि मॅच मध्ये आता फलंदाज परफेक्टली स्टंपच्या मधोमध सापडले आहेत आणि लागतोय आता या सामन्यामध्ये सध्या फलंदाजी करत असताना जाताराजा पिंपलोली टीमला अजून एक विकेट. बॅट्समॅन गॉन विकेट. अगदी फलंदाज इथे गमावला जातोय बॅटिंग करत असताना. मात्र मॅचमध्ये पिंपलोली संघाकडून आणि नुकतंच आपण बघाल माननीय श्री निलेशजी गाडे इथे उपस्थित होत्या तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील भव्य स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तिकडे सध्या तरी मात्र आता या मॅचमध्ये 20 धावसंख्येवरती असताना पिंपलोली संघाने मात्र तिसरा विकेट खोवला आहे आणि सामन्यामध्ये आता फलंदाजी करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती पाठवलं गेलं आहे मैदानामध्ये अमर या फलंदाजाला. अमर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर होतोय. डायरेक्ट हिट. हो थोडंसं जर बघायला गेलं तर दुर्दैवाने मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटर रोशन खेळपट्टीवरती थोडेसे बचावले जात असताना आपल्याला बघायला मिळतील. नशीब चांगले होते म्हणून फलंदाज बचावले गेलेत नाहीतर डायरेक्ट हिट बनला असता तर मॅचमध्ये वातावरण पुन्हा एकदा गंभीर बनलं असतं ते म्हणजेच पिंपलोली संघासाठी. आणि आता इथे मिळाली आहे इथे बॅटर अमरच्या बॅटमधून एक सिंगल आणि दाफलकावरती आता आपण बघू शकतोय बॅटिंग करणारा संघ पिंपलोली संघ 21 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 21 धावा दाफलकावरती बनल्यात. ओहो शॉर्ट ऑफ लेंथ इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला आहे फलंदाज रोशन. तिकडे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र बॉलला एका टप्प्यावरती पकडून फेकतोय आणि खेळपट्टीवरती बॅटर रोशनच्या बॅटमधून मात्र सध्या या सुरेख धावा मिळत आहेत. 2 रन्स याही चेंडूवरती भेटत आहेत. थोडंसं शांत राहिलेलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये ॲब्सोल्युटली बघतोय. या दोन्ही संघाकडून शांत राहणारे क्रिकेट देखील आपल्याला बरंच काही सांगत असतं आणि तेच क्रिकेट मैदानामध्ये सध्या तरी मैदानामध्ये आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या संघाचं. ओहो या क्षणी तिकडे मात्र बॅटच्या समोर टाकला होता बॉल. लॉफ खेळण्याचा प्रयत्न केला. ताकद भरपूर टाकली होती बॅटवरती परंतु कनेक्शन झालं नाहीये. तसं करत तिकडे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सध्या चेतन या गोलंदाजाचा बघायला गेलं तर एक सुरेख बॉल आपण खेळपट्टीवरती डिलिव्हर होत असताना बघितलाय. पडल्यानंतर बॉल थोडासा जर बघायला गेलं तर बाहेरच्या दिशेनं निघाला आणि तिकडे बॅट्समन पूर्णपणे बीट राहिले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये यूज केला तिकडे गोलंदाजांना. चांगलंच क्रिकेट सुरू आहे. खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांचा देखील इथे क्राऊड झालेला आपण बघतोय संपूर्ण मैदानाच्या आजूबाजूला आणि प्रेक्षकांची साथ जर असली तर नक्कीच स्पर्धेला वेगळी शोभा येते आणि तीच शोभा या वाकस चषकाला मिळाली आहे. तिकडे मैदानामध्ये बॅटची थोडीशी टॉप एज होती. इनसाइड आउटची थोडीशी एज मात्र मिळाली होती. फाईन स्वीपमध्ये हा चेंडू बघायला गेला तर एका टप्प्यावरती अडवलाय आणि फलंदाज या चेंडूवरती घेतोय. सध्या तरी एक शांत राहणारी सिंगल आणि मैदानामध्ये आपण बघू शकतोय 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय आणि 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण सध्या तरी जाताराचा पिंपलोली संघाला मात्र दाफलकावरती भरपूर कमकुवत बघतोय. 24 म्हणजेच 24 धावा बट 3 लॉस म्हणजे 3 विकेट या डाबामध्ये त्यांनी आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये केलेला आहे. आणि आता इथून या सामन्यामध्ये आपण बघाल या सामन्याचं शेवटचं या इनिंगचं षटक मात्र सध्याच्या घडीला शिल्लक राहिलं आहे. भरपूर दडपण आहे मॅचमध्ये. जिथून हा सामना सुरू झालाय तिथून जर बघायला गेले तर मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पिंपलोली संघाने भरपूर स्ट्रगल आपल्या अंगावरती झेललंय परंतु या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये सावरावं तर लागेलच कारण इथे
समोर जर बघायला गेलं तर खाड्याचा पाडा संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे या कर्जत तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील, आणि त्यामुळे या संघाच्या विरोधात पिंपलोली संघाला जर दोन्ही हातांनी फाईट खेळायची असेल, म्हणजेच दुधारी तलवार या मॅचमध्ये बनवायची असेल, तर तुम्हाला इथे एक लक्ष 5 षटकांमध्ये चांगलं बनवावं लागेल आणि त्याच उद्देशाने आता या शेवटच्या ओव्हरचा फायदा फलंदाजाला घ्यावा लागेल. हो, शॉर्ट बॉल होता, वेग चांगला होता, चेंडूवरती सफल झालेत अक्रॉस दी लाईन. मिड विकेटला फटका कार्पेट क्षेत्रामधून फिरवून काढलाय फलंदाज रोशन, परंतु तिथे त्याला मिळत आहे या बॉलवरती फक्त एका धावेसाठी यश. एक धाव या चेंडूवरती सापडली आहे आणि आता इथे पुन्हा एकदा दाफल कबड्डी आपण बघाल चेंज झालाय. बरोबर दाफल कबड्डी 25 असताना मैदानामध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेला फलंदाजाची नोंदली जाईल अधुरी कहाणी आणि मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आता लागतोय पुन्हा एकदा एक धक्का. विकेट बॅटर इथून पविलियनचा असरा, फलंदाज बाट डिझाय. बरोबर तिकडे मैदानामध्ये आता अजून एक खेळाडू मात्र नक्कीच जाळ्यामध्ये अटकलेला आपण पाहिला फलंदाजी करणाऱ्या पिंपलोली संघाचा, आणि तिकडे खाड्याचा पाडा संघाची बॉलिंग लाईन जर बघायला गेली तर खूप चांगली होती आहे. यावेळेला पुन्हा एकदा पेस मध्ये टाकलेला बॉल फलंदाजासाठी पुन्हा एकदा टाकतोय अपयश आणि मिड ऑनला टिपलाय. अजून एक झेल, फलंदाज फेल, विकेट. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात, चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. नक्कीच वाकस चषकाची चर्चा झाली आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, आणि आज बघायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा मात्र नक्कीच दुसऱ्या रजनीमध्ये साक्षात यशस्वी रूप धारण करत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. खूप चांगली स्पर्धा, आणि ही स्पर्धा प्रत्येक जण खेळण्यासाठी आवर्जून उत्सुक असतो आणि प्रत्येक जण ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक असतो, आणि मैदानामध्ये आपण हा आगळा निगळा सामना मात्र सर्वजण बघताय. मॅच मध्ये बरोबर बघायला गेलं तर जसा डाव खेळायचा होता तसा डाव खेळता येत नाहीये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सध्या तरी जाणता राजा पिंपलोली संघाला, कारण त्यांनी वारंवार भरपूर सारी नुकसाने केली आहेत आणि मॅच मध्ये येणारा बॉल हॅट्रिक ऑन. हो, फुल लाईनचा बॉल होता, मागे सरकलेत एक्सा खबरला, बॅटचा चेहरा मात्र फ्लो केलाय आणि तिकडे मैदानामध्ये या चेंडूवरती फलंदाज फक्त आणि फक्त एकाच धावेवरती संतुष्ट राहत असताना बघायला भेटतोय. फक्त एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. आता कुठेतरी हा धाफलक थोडासा पुढे ढकलला जातोय आणि स्कोरबोर्डवरती आपण बघाल 26 धावसंख्या पूर्ण होती आहे बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमची. थोडंसं प्रेशर आहे, परंतु षटक देखील शेवटचं आहे आणि त्यामुळे मैदानामध्ये शेवट चांगला होईल का. आणि आज सफल झाली आहेत मैदानामध्ये. तिकडे बॅटर बघायला गेले तर बॅट्समन रोशनच्या बॅटमधून हा फाईन क्षेत्रामध्ये फटका हुक केला होता, परंतु तिकडे शॉर्ट फाईनचा फिल्डर मात्र उपस्थित क्षेत्रामधून बॉल अडवतोय आणि बॉलवरती बघायला गेले तर बॅटर सध्या फक्त आणि फक्त रोशन 2च धावा मिळवेल. 2 आल्यात. हळूहळू हा डाव जर बघायला गेलं तर सध्या मॅच मध्ये खेळत असताना पिंपलोली संघाचा थोडासा स्ट्रगलमय आहे, परंतु रन्स येत आहेत याला फार महत्व आहे, कारण तिकडे मॅच मध्ये सध्या रोशन हा बॅटर खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आणि या दरम्यान बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहतोय रोशनचा. आणि मैदानामध्ये या मॅच मध्ये लक्ष टाकलं तर 5 षटकांची पहिली इनिंग संपली आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग करत असताना जाणता राजा पिंपलोली टीमला पाहिल्या, त्यांनी बनवल्यात पहिल्या 30 बॉलमध्ये म्हणजेच 5 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 28 आणि मॅच मध्ये लक्ष राहील ते म्हणजेच खाड्याचा पाडा संघासमोर 29 धावेचं. आणि नुकतंच आपण बघाल वाकस गावातील एक चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे आमचे महेंद्र दादा दळवी इथे
उपस्थित होतात आणि तदनंतर तुषारजी कामरी दादा देखील इथे उपस्थित राहिलेत आणि तदनंतर आमचे दीपदादा दळवी हे देखील उपस्थित होतात। या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, हे व्यासपीठ आपलं आहे, आपण आसानच सभायचं आहे। भव्य मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि आज संपूर्ण वाकस चषकाची चर्चा मात्र तुम्हाला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असताना बघायला भेटते आहे आणि आपण सध्या तरी ऑन स्क्रीनवरती या स्पर्धेचं सध्या तरी ड्रोनच्या माध्यमातून प्रेक्षक पण मात्र नक्कीच बघतोय। कमालीचं हे भव्यदिव्य मैदान, हिरवळ झाडीमध्ये वसलेलं खरं तर हे वाकस गावाचं मैदान आणि या मैदानावरती भरलेला हा वाकस चषक मात्र आज लाखोंच्या मनामध्ये आणि दिलामध्ये जाऊन बसलेला बघायला भेटतो आहे। माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या खरं तर संकल्पनेतून खरं तर सादर झालेला हा वाकस चषक 2025ची स्पर्धा आणि मैदानामध्ये आपण या स्पर्धेची दुसरी रात्र मात्र सर्वजण एन्जॉय करतो आहे। दाफल कबड्डी पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघितलं थेट पिंपलोली संघानं 28 धाबा बनवल्यात आणि 29 धाबेचे लक्ष चेस करत असताना या सामन्यामध्ये बघायला मिळेल तो म्हणजेच थेट खाण्याचा पाडा संघ आणि हे लक्ष चेस होईल की डिफेंड हा एकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक आमचे मानस सर। थँक्यू। आत्ताच इथे अजून एक व्यक्तिमत्व उपस्थित होत आहे, सन्माननीय आदरणीय आमचे रमेशदादा देवघरे देखील इथे उपस्थित होत आहेत। तर दादांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं देखील भरपूर स्वागत आहे या वाकस चषकामध्ये 2025च्या पर्वामध्ये। शुक्रिया प्रकाश सर। वाकस ट्रॉफी 2025 फिर एक बार तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरी करूंगा तहे दिल से स्वागत। चलेंगे दोस्तों मैदान की तरफ जहां पे एक कड़ा मुकाबला जारी है। एक तरफ टीम खाड़ाचा पाड़ा और उनके सामने टीम नवनाथ स्मृति पिंपरोली। पहली पारी में रन बने है स्कोर कार्ड के ऊपर 28, 30 गेंदे और 29 का करना है पीछा। गेंदबाजी मार्ग के ऊपर यहां से विशाल आपको आते हुए नजर आएंगे। शुरुआत की जाएगी, पहली गेंद काफी बढ़िया थी, फुलर लेंथ वाली डिलीवरी आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन थी। अंपायर कहेंगे इट इज अ वाइट बॉल। एक रन के साथ यहां से एक्स्ट्रास के तौर पर टीम के अकाउंट की शुरुआत की जाएगी। देखिए लगभग 12:30 बजकर जा चुके हैं, लेकिन फिर भी कितने दर्शक आपको मैदान के अंदर देखने को मिलेंगे। हाफ टैगर बॉल थी, लॉफ्ट किया, ऊंचाई मिली है, दूरी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। द कैच हैज बीन टेकन एंड द फर्स्ट बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास। ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित। ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित। थैंक यू डीजे। अगली मैच का टॉस से आज से जरूर किया जाएगा। जय भैरवनाथ वरई टीम के कप्तान
और उनके सामने टीम डिक्सर। चलिए दोनों टीमों के कप्तानों से कॉल होगा कि टॉस करने के लिए आपको तुरंत टॉस बॉक्स में आना है। न्यू बैटर नंबर 3 के ऊपर आपको सतीश मैदान के अंदर यहां से जरूर इन होते हुए नजर आएंगे। गेंदबाज विशाल तैयार है। हाफ टगर बॉल तेज जगह बनाई, ऑन साइड के ऊपर लॉफ्ट किया, खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, लेकिन बंदूक की गोली की रफ्तार से गेंद फाइन लेग सीमा पर, रन मिलेंगे 4। ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, वाकच चक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित। 4 रन यहां से आए। ये मुकाबले में अगर आपको बने रहना है टीम पिपरोली, तो कहीं ना कहीं मैदान के अंदर आपको अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। 3-4 रन वाला ओवर अगर आप डालते हैं तो कहीं ना कहीं आपके लिए जीत का मौका बन सकता है, लेकिन ऐसे 4-6 की मार अगर आप खाएंगे तो आपको घर वापसी का रास्ता देखना पड़ेगा। ये भी इस बात का दूसरा पहलू है। इस बार वाइड लाइन के बाहर खराब गेंद है, पहले ही रन कम है, उसमें गरीबी में आटा गीला। ये सिचुएशन वाइड +4 मिलेंगे 5 रन। थँक्यू डीजे चहा आहे। आमचे मामा तुम्ही 100 वर्ष जगा, कारण की तुम्ही आम्हाला चहा देताय, फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की चहा फार गरजेचा आहे। रात्र झाली आहे आणि झोप उडवण्यासाठी चहा महत्त्वाचा आहे। मी उरणला डे स्पर्धेमध्ये समालोचन केलं, तदनंतर आता नाईटमध्ये इकडे आलेलो आहे, मग चहाची गरज फार आहे या स्पर्धेमध्ये। इस बार देखिए स्टाइलिश स्ट्रोक खेलना चाहते थे, कमाल के कैच को अंजाम दिया जाएगा और इसी के साथ सतीश की पारी का होगा खात्मा। मिलेगा टीम खाड़ाची पाड़ा को दूसरा झटका। ऋतिक दलवी राजेंद्र वैखरेचं योगदान, त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान। रायगड जिल्ह्यात मंगेश दादाच्या वाकस जसमाची चर्चा रायगड जिल्ह्यात। थैंक यू डीजे। चलिए टॉस किया जाएगा। टीम जय भैरवनाथ वरई टीम के कप्तान आइए और टीम डिक्सर दोनों टीमों के कप्तान आइए। टॉस किया जाएगा। मामा आम्हाला 2 कप। विकेट यहां से गई है नंबर 4 के ऊपर नए बल्लेबाज जीवन मैदान के अंदर यहां से आपको इन होते हुए नजर आएंगे। जीवन यहां से नंबर 4 पर आई है। इस बार बढ़िया गेंद थी आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन, लेकिन अंपायर फिर एक बार बताएंगे वाइट बॉल। देखिए गेंदबाज विशाल, आपकी टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए ज्यादा रन नहीं बनाए, और अगर आप ऐसी गेंदें डालेंगी आपकी टीम को घर वापसी का रास्ता देखना पड़ सकता है। कप्तान ने जो आपके ऊपर भरोसा दिखाया, वो भरोसे पर आपको खरा उतरना पड़ेगा। जब मैदान के अंदर मुसीबतें होती है तब आपको वो अपना खेल दिखाना होता है, क्योंकि मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, और यहाँ से आज लड़ने की जरूरत गेंदबाज विशाल को। इस बार टप्पा खाया, गेंद रही नीचे, लेकिन फिर एक बार खराब लाइन। क्या कर रहे हैं आप विशाल? ये सबसे बड़ा सवाल आपसे पूछा जाएगा, क्योंकि वाइट गेंदें आपको नहीं डालनी है। रन कम है, टोटल की अगर मैं बात करूं तो 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए नजर आएंगे। नीलेश गाड़ी साहब, इनसे गुजारिश है कि आपके शुरुआतों से आपको अगले मैच का टॉस यहां पे जरूर करना है। 12 बने 29 का पीछा आपको करना है, 29 का, 17 की अब भी जरूरत है। स्ट्रेट डाउन द ग्राउंड रफ्तार के साथ बैक टू बॉलर, साइड स्क्रीन बाउंड्री पर यह गेंद आपको आते हुए नजर आएगी, लेकिन तब तक मौका था। सिंगल रन यहां से आपको मुकम्मल होता हुआ जरूर नजर आएगा। अच्छी पार्टनरशिप पनप रही है, दोनों बल्लेबाजों को पता है सिंगल डबल हमारी टीम को आसानी से जीत दिला सकती है।
गेंदें इस ओवर में अब तक 4 हो चुकी है, 2 गेंदें अभी भी बची है और टोटल गेंदें बची है 26 इस पारी में। 4 गेंदें हुई है, मात्र 13 रन आपको यहां से स्कोर कार्ड पर नजर आएंगे। इस बार अटैक किया, कमाल का स्ट्रोक, स्टाइलिश शॉट, ये यूज था, हैंडसम था, कमाल का था, 1 बाउंस 4 रन। थैंक यू डीजी। डिक्सर टीम ने यहां से टॉस जीता है। ये मैच खत्म होने के बाद जो भी आपका फैसला है उस पर आपको अमल करना है। बल्लेबाजी उन्होंने लिया, इस बार भी ऑन साइड पर खेला। खिलाड़ी है, देखिए प्रॉपर प्लानिंग के अकॉर्डिंग यहां से बॉलिंग की गई है, लेकिन अगर विशाल आप वो 4 वाइड न डालते तो शायद इस मैच में 4 रन कम हो सकते थे, लेकिन पहली ओवर का खेल यहां से किया जाएगा समाप्त। पीछा करना है 29 का, रन बने स्कोर कार्ड के ऊपर 18, लॉस ऑफ 2 विकेट्स। समीकरण बनेगा, आने वाली गेंदें बचेंगी 24 और जीतने के लिए 11 यानी 11 रनों की जरूरत। चलिए स्पीड अप। चलिए दूसरी ओवर की शुरुआत की जाएगी। गेंदबाजी मार्ग के ऊपर नए गेंदबाज सूरज बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे। एक सूरज जो दिन में आसमान में चमकता है वो ढल चुका है, रात का समय चांद का समय होता है, लेकिन सूरज क्या रात में चमकेगा, ये बात देखने लायक हो सकती है। दूसरी ओवर को लेकर आएंगे। चलिए स्पीड अप कीजिए टीम, पिंपलोली ज्यादा समय लेना नहीं है। 24 गेंदें है, जीतने के लिए मात्र 11 की जरूरत। 5 ओवर की मैच, लेकिन इसके बाद का मुकाबला एक कड़ी बैटल, सेकंड राउंड का फर्स्ट एनकाउंटर जो आपको जय भैरवनाथ वरई और उनके सामने डिक्सर, इन 2 टीमों के बीच नजर आएगा। डिक्सर ने टॉस जीता, पहले बैटिंग करने का डिसीजन यहां से जरूर लिया है। रात का समय आपको ड्यू यहां से हल्की से नजर आएगी, क्योंकि ठंड आपको अब हल्का हल्का महसूस होने की शुरुआत हो चुकी है। इस बार कमाल की गेंद, रफ्तार के साथ पलक झपकते गेंद जो आएगी विकेट कीपर के दस्तानों में। ये आई है डॉट गेंद, डॉट गेंद पे नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। ये हमेशा मैं बताता हूं, यानी कि सिंगल 0 की कोई कीमत नहीं होती है। इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। यहां से इस कैच को दिया जाएगा अंजाम और मिलेगा तीसरा झटका। चषक त्याचा हाय फेमस, त्याला रुणातीत येईल ऊस, सजलंय गावदेव मैदान वाकस, डबपाई डवन साईट कोण गाजवणार ही रात, डबपाई डवन साईट गाजवणार कोण रात। मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात, मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा। बिल्कुल मंगेश दादा पवार, इनके वाकस ट्रॉफी की चर्चा पूरे रायगढ़ जिले में, रायगढ़ डिस्ट्रिक्ट में आपको होती हुई नजर आएगी। वाकस गांव की आन बान शान वाली ये प्रतियोगिता, केटीसी लाइव इवेंट की टीम जिन्होंने अपनी मेहनत से इतना दमदार आयोजन इस मैदान के ऊपर जरूर उतारा है। इस बार अटैक किया, लेकिन गेंद थोड़ा सा रुक के आई, टप्पा खाने के बाद हल्का सा हवा में स्लो होती हुई गेंद नजर आएगी। रिवर्स स्विंग, यहां से आपको सरप्राइज रिवर्स स्विंग जो मैदान के अंदर जरूर देखने को मिलेगा। सिंगल यहां से आएगा, टोटल इंक्रीज, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 19 रन, लेकिन 19 का आंकड़ा इंडियन क्रिकेट टीम के लिए बहुत दर्दनाक, क्योंकि 2019 में 8 मैच जीतने के बाद
हिंदुस्तान ने वर्ल्ड कप 2019 में सेमीफाइनल का मैच न्यूजीलैंड से हारा और हिंदुस्तान का तीसरा वर्ल्ड कप उठाने का सपना टूटा था। इसी वजह से मैं कहता हूँ 2019 टीम इंडिया के लिए वो दर्दनाक साल रहा था। 8 मैच लगातार जीतने के बाद वर्ल्ड कप को हारना एक मैच से बहुत बड़ी वो हार थी। इस बार भी बल्ला देखिए घूमा, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी। जितनी प्रशंसा की जाए उतनी कम सूरज की। भले ही रन कम है, लेकिन सूरज ने बताया इंसान में अगर जिद है तो वो किसी भी मुश्किल को आसान कर सकता है। और ये कमाल की गेंदबाजी, यहाँ से क्या मैच में यूटर्न आएगा, क्या नया मोड़ आएगा, ये बात अब देखने लायक हो सकती है। इस बार भी डॉट गेंद, वाह व्हाट अ फैबुलस ओवर दिस इज, एब्सोल्यूट क्लास बाय मिस्टर सूरज। कमाल की गेंदबाजी। ओवर की समाप्ति यहां से की जाएगी। दूसरी ओवर का खेल होगा समाप्त। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, पीछा करना है 29 का, रन बनी है 19। समीकरण बनेगा आने वाले 18 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। सूरज जिन्होंने मात्र 1 रन वाला ओवर फेंका और अपनी टीम को अभी भी इस मैच में जीवित रखने का काम किया है। देखिए 18 गेंदे है, 10 रन है। ये रन भी आप डिफेंड कर सकती है, क्योंकि हमारे अचानक मोपाड़ा के मैदान पर सुप्रीमो ट्रॉफी का एक मुकाबला हुआ था 2016-17 की वो बात है, जहाँ पे बैंगलोर की एक टीम आई थी और उस टीम को 18 गेंदों में 6 रन बनाने नहीं दिए थे ग्रामीण की टीम ने। सुप्रीमो ट्रॉफी अचानक मोपाड़ा के हमारे मैदान पर जो होती है उसकी बात मैं बता रहा हूँ। बैंगलोर जैसी टीम जहाँ पर आई थी, बैंगलोर के खिलाड़ी आए थे, कर्नाटक से वो खिलाड़ी आए थे, 18 गेंदों में 6 नहीं बनाने दिए थे ग्रामीण टीम ने। तो 18 में 10 भी यहाँ से बचाई जा सकती है, लेकिन जोश, जज्बा और जुनून का होना बहुत ज़रूरी है। इस बार भी तेज तर्रार यॉर्कर, जड़ में गेंद डाली गई है। लेजर गाइडेड मिसाइल आपको ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएगी। बल्लेबाज को कहा है चुप, खामोश। डॉट गेंद यहाँ से समाप्त हो चुकी है। नंबर 3 की ओवर को लेकर कीतन बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको नजर आएंगे। बढ़िया गेंदबाजी। अब 17 में 10, एक एक गेंद अगर आप डालेंगे चुन चुन के तो आप इस मैच में अब भी कमबैक कर सकती है। देखिए वापसी करना बहुत ज़रूरी, क्योंकि जो डरा उसको दुनिया कभी याद नहीं रखती, लेकिन लड़ने वाले की दुनिया हमेशा कीमत करती है। लड़ना बहुत ज़रूरी। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड ये शॉट रफ्तार के साथ खेला गया। खिलाड़ी आएंगे, सिंगल मात्र पूरा किया। बल्लेबाजों को अटैक करने की ज़रूरत नहीं है, उन्हें पता है मुकाबला हमारे अब खेमे में है। सिंगल डबल हमें आसानी से जीत तक पहुंचा सकती है। और इसी माइंडसेट के साथ यहाँ से बैटिंग टीम आपको अब आगे प्ले फॉरवर्ड होती हुई नजर आएगी। देखिए क्रिकेट का खेल दिमाग का भी खेल होता है, क्योंकि मैं हमेशा कहता हूँ मंगेश दादा, जो चलाएगा अकल वो होगा सफल। और अगर आपको सफल होना है तो आपको अकल चलानी पड़ती है, और यहाँ से प्रेजेंस ऑफ माइंड बहुत इंपॉर्टेंट। इस बार अटैक करना चाहती है, लेकिन यहाँ से भी आपको डॉट गेंद डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। मजा आ रहा है ये मैच। नेल बाइटिंग एनकाउंटर, माउथ वाटरिंग एनकाउंटर जिसे हम कहती है, वो अब यहाँ से होता हुआ नजर आएगा। सन्माननीय पंकज कालन साहेब ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत। इस बार की गेंद खोद के निकाला, कवर की दिशा में, दूसरे के लिए वापस आएंगे। रिस्की रन, अंपायर की तरफ अपील की थी, अंपायर फिंगर गोज अप, बैटर नो डाउट रन आउट। रनआउट यहां से हुए। जल्दी आपको नहीं करनी है, क्योंकि सिर सलामत तो पगड़ी 50, ये हमेशा कहा जाता है। आपके कदम जमेंगे तो आपके रन बनेंगे, ये मैं हमेशा बताता हूँ। तो मैदान के अंदर आपका टिकना बहुत इंपॉर्टेंट है। जितना ज़्यादा मैदान के अंदर समय आप बिताते हैं, जितना ज़्यादा प्रेशर को अब्जॉर्ब करती है, जितना ज़्यादा गेम की नर्व्स को हैंडल करती है, उतने बड़े आप खिलाड़ी बनती है।
और वो होना चाहिए। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट तभी आगे जाएगा जब आपको सिचुएशन को खेलना आएगा। और अगर आपको बड़ी बड़ी ओपन की टूर्नामेंट में एज एन आइकॉन खेलना है, अपने टीम को और अपने गांव को रिप्रेजेंट करना है, तो आप में सेंसिबिलिटी, मैच्योरिटी एंड पेशेंस, ये 3 चीज़ों का होना बहुत ज़रूरी। ये 3 चीज़ें अगर आप में, तो आप परिपूर्ण खिलाड़ी बनेंगे। टोटल यहाँ से अब आपको 21 जीतने के लिए 8 की अभी भी ज़रूरत। गेंदें बची है यहाँ से अभी 14 गेंदें। 14 balls still remaining, needed only 8 runs to win for team खाड़ियाचा पाड़ा। इस बार भी देखिए आउटसाइड द ऑफ टर्म, खराब गेंद, जरूरत नहीं है। केतन, जो गलती की है गेंदबाज विशाल ने, वो गलती आपको नहीं करनी। आप मैच में अभी भी है, बस डॉट गेंदे डालिए तो मजा आएगा। हमारे राजेश सर जो अंपायर है, अगर आपने डांस किया तो मंगेश दादा पवार आपको 1000 देंगे। नो पेटीएम, ओनली कैश। चलिए, अच्छा मौका है। मैं होता तो मैं करता, 1000 मिलेंगे। आप है तो आप कर सकते हैं। देखिए, नॉर्मल डांस करेंगे तो 1000 और कुछ खतरी स्टेप करेंगे तो 1500 यहां से आपको बिल्कुल मिलेंगे। इस बार देखिए बैक टू बॉलर, कैच यहां से ली गई है। अपील जरूर की जाएगी, लेकिन डॉट गेंद आपको यहां से डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। उसी डॉट गेंद की वजह से 3 ओवर यहां से आपको एक गेंद। अंपायर, 1 ball स्टिल रिमेनिंग, 5 गेंदें हुई है। 22 रन यहां से स्कोर कार्ड पर बनी है। एक गेंद यहां से अभी भी बची है, मतलब टोटल 13 बॉल सर अभी भी बची है। तांबोई सर हमारे साथ एज एन स्कोरर, काफी लंबे अरसे के बाद मुलाकात हो रही है उनके साथ। चौक की वो टूर्नामेंट पिछले साल या फिर उससे भी पिछले साल, बहुत समय गुजर चुका है। और हमारे तांबोई सर जो एज एन स्कोरर अच्छा काम कर रहे हैं, उनकी भी हम तारीफ करेंगे। ये भी देखिए लोअर फुल टॉस दी, कनेक्शन इस बार भी नहीं। रनआउट का मौका, डायरेक्ट हिट की जरूर गई है, निशाना यहां से चूका। आखिरी गेंद पर मिलेगा एक सिंगल रन और इसी एक के साथ रन संख्या आपको आगे जाती हुई नजर आएगी। टोटल बनेगा 23 रन। आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। योगेश खंबाले साहब और विशाल खंबाले साहब, इन दोनों मेहमानों से मेरी गुजारिश होगी। खंबाले ब्रदर्स हमारे मेहमान यहाँ भी आ चुके हैं, उनसे गुजारिश है कि मंच के ऊपर आइए, आपका इस टूर्नामेंट में हम स्वागत करेंगे। परंतु या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फार चांगली स्पर्धा पाहायला मिळती आहे। KTC अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम मात्र या स्पर्धेसाठी आपला हातभार लावताना पाहायला मिळाली आणि त्यांच्या मेहनतीने मात्र या स्पर्धेला एवढं भव्य दिव्य स्वरूप दिलं गेलं आहे आणि सगळ्या आयोजकांचा आपल्याला आभार मानणं फार महत्त्वाचं आहे। अजिंक्य पवार असतील, ऋषिकेश मोरे असतील, निशांत बागडे असतील, जितेश कांबरी, आर्यन धुळे असतील, सचिन मिरकुटे असतील, धनंजय मिरकुटे, अजय गवळी, चिन्मय पवार, सुरेश भोईर, प्रवीण ऐनकर असतील, श्रवण डायरे असतील, राहुल माळी, सार्थक देवेकर, मयूर दळवी आणि प्रथमेश कांबरी, या सगळ्या KTC लाईव्ह इव्हेंटच्या मेंबरचा आपण आभार व्यक्त करूया, कारण की त्यांनी केलेली अतोनात मेहनत आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेचं एवढं भव्य दिव्य यश आपण पाहतो आहे। त्याच्याच बरोबरीने मात्र खास हातभार या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लाभला ते राजेंद्र वैखरे असतील, ऋतिक दळवी असतील, नवनाथ माळी असतील, त्यानंतर धीरज घोसाळकर आणि स्वप्नील माळी यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेच्या दिशेने राहिलं। हे पडद्यामागचे कलाकार आहेत आणि खरं तर त्यांनी मात्र मेहनत घेऊन अगदी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी नसून गावाचं नाव मोठं करण्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं। त्यांचं कौतुक आपण नक्की करूया। 12 गेंदें और जीतने के लिए यहाँ से 6 की जरूरत। गेंदबाजी मार्क के ऊपर सूरज यहाँ से आपको तैयार नजर आएंगे। सूरज, चलिए 3 मैच अभी भी बाकी आज की रात। घड़ी का काटा अगर मैं आपको बताऊं तो 12:50 हो चुकी है। 3 मैच बचे हैं, 4 भी बच सकते हैं आज।
इसी वजह से हम कहेंगे प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड। 12 है, 6 की जरूरत है। एक मेडन ओवर डालिए तो मैं आपको मानूं, फिर मजा आएगा। लेकिन बल्लेबाज क्या वैसा होने देंगे, ये भी कुछ अलग इक्वेशन जो मैदान के अंदर नजर आएंगे। शुरू करेंगे ओवर नंबर 4। अब भी आप समय ले रही है, चलिए जल्दी कीजिए प्लीज। 12 गेंदे 6 रनों का यहां से समीकरण आपको जरूर नजर आएगा। फील्डिंग यहां से आपको सेटल डाउन होती हुई नजर आएगी। केडीसी के माध्यम से लाइव व्यूअरशिप की अगर मैं बात करूं तो करंट लाइव व्यूअर्स अगर हम देखें तो 270 लोग अब भी इस टूर्नामेंट को रात के 1 बजने के करीब भी लाइव देख रही है। क्रेज है वाकस ट्रॉफी 2025 की। इस बार और करते यहां से ड्राइव किया जाएगा। थर्ड मैन रीजन को चीरती हुई गेंद निकलेगी। थर्ड मैन बाउंड्री के बाहर, नंबर 4। ब्रेडर बिल्कुल बहुत ही सही दोनों अपने बजाई। 99-96 नंबर वाला आणि मंगेश दादा फेमस झाला। बहुत ही अच्छी धुन को आपने सुना। इस बार भी और करती ड्राइव यहां से किया जाएगा। ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगे, लेकिन उसके दोगुनी रफ्तार से एक चीते की तरह सिंगल मैदान के अंदर पूरा किया। 1 रन की चोरी यहां से की गई है। देखिए अपने वैयक्तिक जीवन में आप चोरी करेंगे तो वो गुनाह होता है, लेकिन मैदान पर रनों की चोरी लीगल होती है। और ऐसी रनों की चोरियां जब आप करते हैं तो आप रन जरूर बना दिए। इस बार भी गेंद हवा में, कैच का मौका, कॉट एंड बोल्ड। बल्लेबाज की पारी का होगा खात्मा। विकेट नंबर 5 डाउन। देखिए अभी भी जीत यहां से मिली नहीं है, क्योंकि अगर मैं बात करूं रन बने स्कोर कार्ड के ऊपर 28 रन जीतने के लिए अभी भी 1 की दरकार है। विकेट आप गंवा रहे जिसकी कोई जरूरत नहीं है। 1 निकालिए, जीत को पाइए, आराम कीजिए। ये यहां से मन में होना चाहिए बल्लेबाजों की। फिर एक बार बड़ा हिट। क्यों आपको MS धोनी बनना है? जब आप 1 रन आसानी से प्लेट कर भी ले सकती है तब आपको बड़े हिट लगाने की जरूरत नहीं है। लेकिन यहां से आपको एक और डॉट गेंद मैदान के अंदर आती हुई नजर आएगी। अभी भी मैच यहां से ऑन है। हल्के हाथों से खेला, सिंगल बिल्कुल लिया जाएगा। और इसी 1 रन के साथ यहां से जीत आपको मिलती हुई नजर आएगी। वेल प्लेड, वेल डन, मैनी कॉन्ग्रेचुलेशंस हम यहां से कहेंगे टीम खाड़ियाचा पाड़ा, जिनको यहां से मिली है जीत। वेल डन, वेल प्लेड।